नमस्कार। आज आपण त्या ठिकाणी इयत्ता 8वीचा शिष्यवृत्तीचा 2021चा झालेला बोर्डाचा पेपर त्या ठिकाणी 25 प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत आणि या विश्लेषणासाठी सर्वांचं त्या ठिकाणी शिरूर पॅटर्न मध्ये मनापासून स्वागत करतो। प्रश्नांचं स्वरूप पहा, प्रकरण कशी 30 पुन्हा त्या ठिकाणी विचारली जातात, फक्त त्या ठिकाणी आशय वेगवेगळ्या स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे। प्रकरण तीच आहे, लिंग, वचन, विभक्ती, त्याच्यानंतर तुमचं वाक्यांचे प्रकार तेच वृत्त, अलंकार तेच प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात। चला वेळ न दवडता सुरुवात करतोय त्या ठिकाणी 2021चा 8वीचा शिष्यवृत्तीचा बोर्डाचा पेपर। पहा या ठिकाणी इथं कविता दिलेली आहे। कविता सोडवण्याच्या आधी त्याच्यावर 3 प्रश्न सोडवण्याच्या आधी, उतारा सोडवण्याच्या आधी, त्या उतारावरचे 3 प्रश्न सोडवण्याच्या आधी आपण ठरल्याप्रमाणे नेहमी प्रथम प्रश्न वाचायचे। कवित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे असा एक प्रश्न विचारलाय। कवितेच्या आशयावरून कोणते विधान चुकीचं आहे, म्हणजे आपल्याला अख्खा कवितेचा ते 2-3 पॅराग्राफ दिले ते वाचून त्याच्यावरून आशय कोणता चुकीचा पर्याय दिलाय तो, आणि कवित्रीला कोणाची सोबत मिळालेली आहे, मग वाहणारी पायवाट, नदी आणि वेली असे त्या ठिकाणी आपल्याला पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पहा या ठिकाणी प्रश्न वाचायला आपण सुरुवात करू। सांडोनी सारा पसारा मी मनाने दूर जाते, दूरच्या एकांतराने एक साधे गीत गाते। गर्द त्या राणी वाहती धुंद वेड्या पायवाटा, त्या रानातून अशा धुंद पायवाटा त्या ठिकाणी चाललेल्या आहे। वल्लरी ओथंबल्या निर्झरीच्या संत काठा, निर्झरी संगती त्यांच्या जळाशी बिंब माझे मी पाहते, दूरच्या एकांतराने एक साधे मी गीत गाते। त्या पायवाटांच्या कडेने छोटासा निर्झर म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याला ओढा म्हणू, तो ओढा चाललेला आहे आणि त्या ओढ्यामध्ये मी माझं बिंब, प्रतिबिंब, माझा चेहरा त्या पाण्यामध्ये, नितळ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मी पाहते। पश्चिमेच्या अंगरागे केशराची सांगरंगे, अरे पश्चिमेला सूर्य मावळ चाललेला आहे, मी माझे दिवसभराची कामं आटपून आता मला मी वैतागलेले आहे दिवसभर, आणि मी संध्याकाळच्या ज्यावेळेस सूर्य मावळतीला चाललेला आहे पश्चिम बाजूला, आणि पश्चिम बाजूला असे केसराने त्या सूर्याच्या रंगाने केसरी त्या ठिकाणी सांज घातलेली आहे। सांज शिनल्या पाखरांना कोटराचा वेध लागे, अरे सिनलेली पाखरं दिवसभर अन्न मिळवण्यासाठी वणवण भटकतायत ते, आता त्यांना त्यांच्या घरट्यांकडे, त्यांच्या पक्ष्यांकडे, त्यांच्या बाळांकडे येण्याची ओढ लागलेली आहे। एक वेड्या पाखराशी मी मनाने एक होते, दूरच्या एकांतराने एक साधे मीत गाते। एका वेड्या पाखराच्या मनाशी माझं मन त्या ठिकाणी जुळलेलं आहे। घोष पुष्पांच्या निळ्या, पुष्प म्हणजे फूल, घोष पुष्पांच्या निळ्या, निळ्या म्हणजे निळ्या रंगाच्या, आवेगुनी बाहुत घेते, बाहुत म्हणजे हातात घेते, फुलं वेचत आहे ती, निळ्या रंगाची फुलं वेचत आहे। रंगगंधाच्या सवे त्या रंग होते, गंध होते, शिंपला होता दिशांना मी मिटून त्यात जाते, दूरच्या एकांतरात्री एक साधे गीत गाते। वा, भूत भावी वर्तमानी भिन्नता तिथं न राही, ओग सारे एक होती गुड काळाच्या प्रवाही। आणि दिवसभराचा शिनवा, दिवसभराचं टेन्शन मी त्या ठिकाणी अंधार झाल्या माझं त्या ठिकाणी संपलेलं आहे। दोन माझ्या पाऊलांनी दूरचे आभाळ येते, दूरच्या एकांतरात्री एक साधे गीत गाते। दिवसभर झालेला कंटाळा आणि सूर्य ज्यावेळेस मावळतीला निघालेला आहे त्यावेळेस कवित्री त्या ठिकाणी निघालेली आहे। निसर्गामधून, त्या जंगलामधून, बारीकशा पायवाटेतून त्या पायवाटेच्या कडेला त्या ठिकाणी एक निर्झर म्हणजे ओढा वाहत आहे आणि त्या ओढ्यामध्ये तिचं ते प्रतिबिंब पाहत आहे, आणि याचाच अर्थ या सगळ्यांचा आशय घेऊन आपण 3 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी शोधणार आहोत। पहा, कवित्रीला कोणाची वाट भेटलेली आहे? वाहणारी पायवाटेची एक साथ भेटलेली आहे आणि वेलींची भेटलेली आहे, कारण वेलीवरून निळ्या रंगाची तिने त्या ठिकाणी फुलं वेचलेली आहे। आणि मग पहा कवित्रीने कोणती गोष्ट गोळा केली? आपल्या बाहुत घेतले फुले, पुष्प, फुले शब्द नाही, पुष्प, पुष्प ती वेचित आलेली आहे। आणि कवितेच्या मग आणि नदी नाही, निर्झर म्हणजे नदी नाही, सरिता म्हणजे नदी आहे, सविता म्हणजे सूर्य आहे, त्यांनी निर्झर दिलाय, ओढा दिलाय, आणि मग आणि क आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर झालं। पुढे पहा, कवितेच्या आशयावरून कोणते विधान चुकीचं आहे? तिन्ही काळाच्या वेगळेपणा प्रकाशाने जाणवतो। कवित्री पाण्यात स्वतःला नेहते ना, प्रतिबिंब मी पाहते निर्झराच्या ओढ्यातून। सूर्य मावळतीला कळलेला आहे, बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी नाही का सूर्याची पश्चिमेला सूर्य त्या ठिकाणी केसरी रंगाने त्या ठिकाणी पांघरलेला आहे।
दमलेल्या पक्ष्यांना घरट्यांची ओढ लागलेली आहे ना, आणि त्याच्या एका पक्षाची कवित्रीचं मन जुळलेलं आहे. पर्याय क्रमांक 1, तिन्ही काळाचा वेगळेपणा आपल्याला इथं जाणवत नाही, कारण फक्त कवित्रीने संध्याकाळच्याच वेळेचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, ती निळ्या रंगाची फुलं वेचत आलेली आहे. पुढील उतारा वाचायचा आणि त्यावरून त्या ठिकाणी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचे. त्याच पद्धतीने आहे आपलं काय पद्धत आहे पहा, तर आपण पहिल्यांदा प्रश्न वाचायचे. वरील संवाद कोणत्या ऋतूत आला असावा? ऋतू उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तसं वरील संवाद झाला त्या ठिकाणी व्यक्ती किती असाव्यात? संवाद आलेला गुण येणे या वाक्प्रचाराचा अर्थ त्या ठिकाणी काय असणार आहे? या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांचं विश्लेषण करायच्या आधी आपल्याला दिलेला उतारा परिच्छेद वाचावा लागणार आहे. परिच्छेद वाचायला सुरुवात करतोय. पहा काय होतंय बाळाला? तापाने फणफणलाय तू नुसता, गेली 4 दिवस तापच उतराना. मग अजून का दवाखान्यात आणला नव्हता? मला वाटतं डॉक्टर त्या ठिकाणी पेशंटच्या त्या बाळाच्या आईला बोलत असावेत. नेला होता की गावातल्या दवाखान्यात 2दा, पण काहीच गुण नाही. ओके, बर. अगं कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या तरी ठेवल्यात का रात्री? शेजारची आजी म्हणाली. प्रगती भोसले, चला पुढचा नंबर. अहो सिस्टर, माझ्या बाळाचा नंबर पुढे घेता का? खूप तापलाय हो. अहो मी सुद्धा सकाळपासून नंबर लावून माझ्या बाळाला घेऊन बसले, उलटी जुलाबाने हैराण झाले नुसती. बरं बाई, ने तुझ्या पुरीला. या आषाढात महिना आषाढ आलेला आहे हा, बाया आजाराचा आजार, नुसती दवाखान्याची भर होते. अहो आजी, तुमची स्वच्छता तुम्ही ठेवली असती तर ही वेळ आली नसती. अहो पवार, चला आता तुमचा नंबर. मला तरी असं वाटतंय की हा जो त्या ठिकाणी संवाद चाललेला आहे तो 100% दवाखान्यात आहेत, आणि या संवादामध्ये किती लोक हे सांगू शकत नाही, कारण डॉक्टर आहे, नर्स आहे, आणि डॉक्टर अजून लोकांना बोलवतोय, मागं ओळीच ओळे कितीतरी लोक आहे, सांगता येणार नाही. 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्की भेटलेली आहे, आणि 3रा प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटण्यासाठी नॉलेज असणं गरजेचं आहे. पहा इथं वरील संवादात किती व्यक्तींचा सहभाग आहे निश्चित आपण सांगू शकतच नाही, कारण डॉक्टर, पेशंट कितीतरी मरणामातीचे, नर्स. ओके, पुढं संवाद आलेला गुण येणे या शब्दाचा अर्थ काय आहे? गुण येणे म्हणजे उपाय, गुण येणे म्हणजे त्या ठिकाणी उपाय होणे. मी नाही म्हणता आपल्याला गुण आला दवाखान्यात गेला म्हणजे आपल्याला उपाय झाला, मात्रा चालली थोडक्यात. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला नॉलेजच असणं गरजेचं आहे. वरील संवाद कोणत्या ऋतूत झालेला आहे? त्यांनी आपल्याला आषाढ शब्द वापरलाय, त्यांनी आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, शिशिर असे शब्द काहीच वापरले नाही. त्यांनी आपल्याला आषाढ, मग तुला हे फायनली माहित पाहिजे की आषाढ महिना नेमका कोणत्या ऋतूत आहे. म्हणजेच तुला मी जो तक्ता देणार आहे तो तक्ता माहित पाहिजे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. 2023च्या बुद्धिमत्तेच्या 8वीच्या पेपरला सहसंबंध या घटकावर प्रश्न आला होता. मग आता हे झाले मुख्य ऋतू. आता याच्यात 2 उपऋतू टाकू. उपऋतू कोणता आहे बघा? वसंत, त्याच्यानंतर ग्रीष्म, त्याच्यानंतर वर्षा, त्याच्यानंतर शरद, हेमंत आणि त्या ठिकाणी शिशिर. बुद्धिमत्ता 2023 इयत्ता 8वीचा पेपर. ग्रीष्म शरद, तर वर्षा काय? ग्रीष्म वर्षा सोडून शरद घेतलं, मग वर्षाला शरद सोडून हेमंत उत्तर होतं सहसंबंधामध्ये. आता मराठी 12 महिने, मग चैत्र आणि वैशाख तुझा वसंत ऋतूत येतात. चैत्र वैशाख. ज्येष्ठ आणि आषाढ तुझ्या त्या ठिकाणी ग्रीष्म ऋतूत येतात. मग तुला का आषाढ महिना दिलाय, आषाढ महिना दिलाय म्हणजे ग्रीष्म, आणि ग्रीष्म म्हणजे काय? उन्हाळा. पर्याय क्रमांक 1 नंबरचं उत्तर आहे आपलं. किती नॉलेजेबल प्रश्न आहे. हे ओरिजिनल नॉलेज माहित असलं तरच तुला त्या प्रश्नांची उत्तर येणार आहे. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, आणि मराठी 12 महिने 2 याच्यात टाकून द्या. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, त्याच्यानंतर इथं आश्विन, त्याच्यानंतर बघा नाही इथं लावा. आता बघा इथं श्रावण, भाद्रपद. श्रावण भाद्रपद वर्षामध्ये येणार आहे. भाद्रपद, आश्विन, कार्तिक शरद मध्ये येणार आहे. म्हणजे श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक पावसाळ्यात येणार आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ,
फाल्गुन आणि मग मार्ग आणि पौष हेमंत मध्ये येणारे, माघ आणि फाल्गुन शिशिर मध्ये येणारे, हेमंत शिशिर हिवाळ्यात येणारे. मग उन्हाळा पावसाळा हिवाळा, शरद वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. मग 3 परत त्याच्यात 2-2 परत त्याच्यात 4-4. आणि मग लक्षात ठेव तुझे नक्षत्र 27 आहे बाळा, नक्षत्र 27 आहे आणि राशी तुझ्या आहे ना राशी 12 आहेत. मग राशीमध्ये तुझं सगळं कुंभ असन, मेष असन, वृषभ असल, बरोबर आहे का नाही. ह्या राशी पाठ असणं गरजेचं आहे, त्याच्यावर पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ओके, 3 दुने 6, 6 दुने 12 मार्क आपल्याला पडलेले आहेत. लक्षात ठेवा तुम्ही 5वी शिष्यवृत्तीचा अभ्यास करा, एमपीसीचा करा किंवा 8वी शिष्यवृत्तीचा करा, तुम्हाला उतारे परिच्छेद वाक्य पूर्ण करायला येणारे. त्यासाठी तुम्हाला अवांतर वाचन आणि लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायला फक्त 72 सेकंद वेळ आहे. आणि जर तुम्ही त्याच्यात एखादा प्रश्न तुमच्या डोक्यावरून गेला, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वापराचार, त्यावेळेस आपल्याला पुढल्या पेपरवर म्हणजे साध्या प्रश्नांवर आपला त्याचा परिणाम होत असतो. म्हणून पहिल्यांदा प्रश्न वाचायचे आणि नंतर पॅरेग्राफ वाचायचा, पहिल्यांदा प्रश्न वाचायचे नंतर उतारा वाचायचा, पहिल्यांदा प्रश्न वाचायचे नंतर कविता वाचायची. लक्षात ठेवा 2021 ला ते 6 दुने 12 मार्क अतिशय सोपे होते, सहज होते. तरी पण बरेच विद्यार्थी कवितेच्या 1-2 प्रश्नांमध्ये चुकलेले आहे. आणि तो जो शेवटचा आपण पहिला प्रश्न घेतला ना 4 नंबरचा, कोणता ऋतू म्हणजे कोणत्या ऋतूत उन्हाळा, जे नॉलेज नव्हतं क्लिअर म्हणून त्या ठिकाणी उत्तर आपल्याला आलं नसेल त्या विद्यार्थ्यांना. असो चला, व्हिडिओ आवडत असेल तर 100% लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक त्या ठिकाणी पाठवा. आणि जर क्लास आवडतच असेल तर नक्की शिरूर पॅटर्न नावाचं ऑनलाईन ॲप घ्या. अतिशय कमी पैशामध्ये, खूप थोडे दिवस आहे, थोड्या दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क पाडून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आमची आहे. असो चला पुढे 7वा, 8वा, 9वा प्रश्न. 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आला नाही. किती सुंदर प्रश्न तयार केलाय बरं. म्हणजे हे जे वाक्य दिले ना, 2 सुंदर वस्तू साम्य ओळखणे कठीण काम होते, या शब्दातला कोणता विरुद्धार्थी शब्द पर्यायत नाही. कुरूप, सुंदर कुरूप आलाय, सुंदर कुरूप आलाय. चला भेद, साम्य भेद आलाय. ओके चला पुढं, सोपे कठीण आलाय. पारक ना पारक कुठं आलाय म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा ना 3री 4थीचे समान विरुद्धार्थी शब्द दिले, पण त्यांनी असं साधं नाही दिलं, त्यांनी आपल्याला वाक्यात टाकले, त्या वाक्यातले विरुद्धार्थी शब्द लिहिले आणि कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही हा प्रश्न आपल्याला विचारलाय. ओके, पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. आता अशुद्ध शब्द बऱ्याच जणांचे आपल्याला त्या ठिकाणी फोन येतात, सर शुद्ध अशुद्ध शब्दासाठी नेमकं काय केलं पाहिजे. तर शुद्ध अशुद्ध शब्दासाठी एकच काम केलं पाहिजे की तुम्ही आतापर्यंत 1984 पासून तर 2023 ला एमपीसीला मी शब्द वापरलाय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जे प्रश्न आलेले आहेत, मग PSI STI असिस्टंट राज्यसेवा मुख्य परीक्षा काय आलेले आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं तुमच्याकडे एकत्रीकरण त्या शब्दांचं असणं गरजेचं आहे. त्या शब्दापैकीच येतं. आलं तर एखादा पटकन शब्द येऊन जातो किंवा एखादा येतच नाही. आणि इथं आपल्याला 2 अशुद्ध शब्द ओळखायचेत राजा, आणि त्यांनी 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेत. शब्द प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. पोरं काय करतात ते वरच वाचतच नाही, 2 अचूक पर्याय निवडा. मग खरे निवडायचे का खोटे? अरे वर दिले ना अशुद्ध म्हणजे चुकीचे, तुला 2 चुकीचे पर्याय निवडायचे, त्या चुकल्या. प्रश्न समजून घ्या. चूक, अचूक, बिनचूक हे शब्द आपल्याला फसवे असतात. आणि मग स्मृती दिन, मी 100% सांगतो स्मृती दिन चुकलेला आहे 100%. त्याचं कारण आहे स्मृ बरोबर आहे पण तीला पहिली वेलांटी आहे, दीला पण पहिलीच वेलांटी स्मृती दिन. ओके, आणि दैन्य रहित सुद्धा चुकलेला आहे, कारण दैन्य नरेमानाचाच आहे, रहित असा शब्द त्या ठिकाणी आहे. परिवर्तन बरोबर आहे, गुरुवर अर्थ 100% बरोबर आहे, कारण यवरच त्या ठिकाणी अर्धचंद्र आहे. आपण वर्णमाला प्रकरणामध्ये त्याच्यावर सराव केलेला आहे. पहा हा 5वा प्रश्न आहे, हा चुकू शकतो. आतापर्यंत ज्या 8 प्रश्न झाले त्याच्यात हा 5वा आहे. एकतर या ठिकाणी ओरिजिनली माहित असणं गरजेचं आहे, एकतर तुझा ठोका बरोबर लागणं तर गरजेचं आहे. थोडासा अभ्यास केला तर मला वाटतं हे 2001-2 ला एमपीसीला आलेले हे शब्द होते त्या ठिकाणी. असो, सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वाक्यात आला नाही? एका शब्दाबद्दल अनेक शब्द
तुला माहित पाहिजे, तू वाचलेले पाहिजे. तुला एक नाही दिला, तू वाक्यातून 3 आलेले आणि 1 नाही आला. मग सदावर्त तुला माहित पाहिजे, मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण. मग मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण आलेलं आहे. ओके, चला सुरू करणारे सहोदर. सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले. पहिल्यांदा जन्माला आलं तर अग्रज आहे, नंतर आला तर अनुज आहे. ओके, साक्षर ज्याला लिहिता वाचता येतात ते आलेलं आहे. स्वावलंबी स्वतःच काम स्वतः करणारे, स्वतः उद्योग व्यवसाय करणारे. 100% पर्याय क्रमांक 3चा समूहदर्शक शब्द आलेला नाही. सर्व समाजात समता नांदावी असा म्हणणारा साम्यवादी शब्द नाही आला. सहोदर एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे आले, स्वावलंबी स्वतः कष्ट करणारे आलेले आहेत, सदावर्त मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण सुद्धा आलंय. म्हणजे तुझं वाचन कम्प्लिटली असणं गरजेचं आहे, तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटेल. ओके, चला पुढचे 3 प्रश्न पहा. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वापराचाराचा निवडा. पाहू. प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब. आता किती गरीब आई वडील असू, किती श्रीमंत असू, किती साक्षर असू, किती निरीक्षर असू, प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा भविष्यात IAS व्हावा, अधिकारी व्हावा, कलेक्टर व्हावा, एखादा मोठा कोणत्याही क्षेत्रात उद्योजक व्हावा असं स्वप्न आखत असतात. म्हणजे आखाडे बांधत असतात. आखाडे बांधणे म्हणजे स्वप्न. चंग बांधणे नाही, खूनगाठ बांधणे नाही, विडा उचलणे नाही. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे, खूनगाठ बांधणे म्हणजे मी हेच करतो अजिबात नाही. आखाडे बांधत असतात, स्वप्न रंगवत असतात. हे त्या ठिकाणी होईल. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण ओळखावा. किती सुंदर आहे. विरुद्धार्थी शब्दाचा प्रश्न विचित्र चाला, समूहदर्शक शब्दाचा प्रश्न पण विचित्र चाला, 1 लाइनर नव्हता, अनेक शब्दांचं विश्लेषण त्या ठिकाणी होतं. पाहूया पुढील पैकी. आता 3 म्हणी एका अर्थाची आहे, 1 म्हण वेगळ्या अर्थाची आहे. पहा, आधी 4च्या म्हणी आपण वाचून घेऊयात. डोळ्यात केर कानात फुंकर, लेकी बुले सोने लागे, मानेवर गळूनी पायाला अळू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. आयला वाचल्या वाचल्या तर वाटत आहे सगळंच जवळच आहे राव, सगळं जवळच आहे. पण परत एकदा नीट वाचा. डोळ्यात केर कानात फुंकर. अरे डोळ्यात केर गेलाय बाबा, तू कानात फुंकर मालूम कस काय जमन? म्हणजे विलाज एकीक पाहिजे तर विलाज भलतीकच केला जातोय. मानेवर गळून पायाला अळू. अरे मानेवर गोळा आलाय, तू पायाला मलम लावून कस काय उपयोग आहे? म्हणजे रोग एकीकच आहे, विलाज दुसरीकच चाललाय. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. आग लागली रामेश्वरात, बंब चाललाय सोमेश्वरात. याचाच अर्थ विलाज एकीक पाहिजे तर विलाज दुसरीकच चाललाय. अरे बाबा, पहिलं, तिसरं आणि 4थी म्हण एका अर्थाची आहे. लेकी बुले सोने लागे एका अर्थाची नाही. इथं विलाज चाललाय का? लेकीला बोलवतोय लागत आहे सोनेला, हे नाही. याचा अर्थ वेगळा आहे आणि या तिघांचा अर्थ वेगळा आहे. समस्या एका ठिकाणी, उपाययोजना दुसऱ्या ठिकाणी. लेकी बोले सोने लागे हा त्याचा अर्थ नाही. ओके, चला पुढील पैकी गुजराती भाषेतील आलेला शब्द कोणता? 7 वर्षात माझ्या अनुभवामध्ये सर्वप्रथमच असा प्रश्न आपल्याला आलेला आहे. त्याला आपण शब्दसिद्धी नावाचं प्रकरण आहे. एक व्हिडिओ मी अजून बनवलेला नाही, पण एवढ्या 8-10 दिवसामध्ये शब्दसिद्धीवर येईल. आता एवढ्यात आपले प्रयोग, समास, संधी हे जे महत्वाची प्रकरणे, अलंकार झालेले वृत्त, हे ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला भेटतील. सुंदर सुंदर प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं शब्दसिद्धी नावाचं प्रकरण आहे. 3 प्रकारे: तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. परभाषीय शब्दामध्ये परत इंग्रजी शब्द, हिंदी शब्द, गुजराती शब्द, तमिळ शब्द, कानडी शब्द, हे शब्द. मग तत्सम शब्द म्हणजे जसून तसे आले, संस्कृत मध्ये घेतले, डायरेक्ट मराठीत आणून टाकले, भूमिती भूगोल, तत्सम शब्द. तद्भव शब्द जे संस्कृत मधून येताना बदलून आले, तद्भव बदलून विकार होऊन आले, त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. आणि देशी शब्द म्हणजे काय? जे आपले पूर्वज वापरत होते तेच आपण चालीरीतीने पुढे वापरायला लागलो. मांडी, ओटा, धड,
बरोबर आहे का नाही. उंदी, हे सगळे शब्द त्या ठिकाणी देशी आहे. त्याच्यावर व्हिडिओ मी नक्कीच बोलेल. आता आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतोय, सविस्तर बोलता येणार नाही. मग याच्यामध्ये 100% सांगतो, दलाल हा शब्द, दलाल असन, रिकाम टेकडा असन, घी असल, हे सगळे शब्द तुमचे गुजराती आहे, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आहे, अतिशय सुंदर आहे. ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदय संगम, सहस्र साक्ष, श्रवण इंद्रिय, शृंगार, नैऋत्य आणि रस्व या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आलेले आहेत? बघा, मी कितीतरी वेळा जोडाक्षरावर बोललेलो आहे, कितीतरी वेळा. नसलं इथं क्लिअरेशन होतं, पहिला व्हिडिओ पहा वर्णमालेचा. जिथं श येईल, जिथं न्य येईल, जिथं त्र येईल, जिथं स्र येईल, जिथं वर अर्धचंद्र व्यंजनावर येईल किंवा ई सोडून स्वरावर, कोणत्याही स्वरावर येईल. त्याच्यानंतर अशा 2 आडव्या रेषा येतील, आडवी रेष येईल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अशी तिरपी रेष येईल. व्यंजनाला व्यंजन लागलं असेल, एक स्पर्श व्यंजन आणि त्याच्या पुढे एक साधं व्यंजन दिलं असेल, तर ती टोटली सर्व तुमची जोडाक्षरच असतात. 100% जोडाक्षर असतात. आता शोधायला चालू केलं, न्या 100% जोडाक्षर आहे. खाली अर्धचंद्र असल्यावर जोडाक्षर नसतं. इथं अंतकरण नाही. हे इथं लय महत्वाचं आहे. उद्दिष्ट हे सुद्धा तुमचं जोडाक्षर आहे. ज्या वेळेस एखाद्या व्यंजनाला अशी रे आणि पुढे एखादं व्यंजन, ह्या व्यंजनाचा अर्थ, जोडाक्षराचा अर्थच आहे व्यंजन अधिक व्यंजन, शेजारी शेजारी 2 व्यंजन. इथं बघा द, इथं अ चा उच्चार होत नाही. ही जी खालची रेष आहे ना, ते आपल्याला स्पर्श व्यंजन आहे. अ चा उच्चार होत नाही. नंतर म अधिक अ. आता मी समजलं, असा शब्द दिला, जोडाक्षर आहे. पण जर मी असा शब्द दिला तर याचा अर्थ म अधिक अ, म अधिक अ असा होतो. जिथं व्यंजन स्वर आलेले, आपल्याला व्यंजन व्यंजन स्वर आहे हे प्रकारशाने लक्षात ठेवा. उद्दिष्टामध्ये ला लागलेले, हृदय संगमध्ये द ला य लागलेला नाहीये. इथं स ला स्र लागलाय, इथं श लागलाय, इथं स्र लागलाय, इथं द्री लागलाय, इथं स्र आहे, इथं न रू तर स्वरच आहे, पण वर अर्धचंद्र आहे, महत्वाचं आहे. जरी स्वरावर अर्धचंद्र असला तरी तिथं तयार त्या ठिकाणी होणार आहे आपलं. नंतर इथं नैऋत्य, नैऋत्य, इथं त, त्याच्यानंतर ह ला स्व लागलंय, स ला स्व लागलेलं आहे. या शब्दामध्ये एकूण जोडाक्षर किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, त्याच्यानंतर 11 आणि त्या ठिकाणी 12 आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. नैऋत्य, 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 नैऋत्य होणार नाही. सॉरी इथं नाही होणार. इथं नैऋत्य होणार नाही इथं, कारण याचा उच्चार काय होतोय? नाही, न अधिक अ आणि रू अधिक र. इथं कुठं 2 व्यंजन एक शेजारी शेजारी येता येते? नाही येत. नैऋत्य र अधिक अ नाही होणार. सॉरी होणार आहे, कारण पुढं तिथं त, इतर रू अधिक र अधिक त अधिक य अधिक अ हा उच्चार होतोय ना इथं. म्हणजे र आणि त शेजारी शेजारी व्यंजन येतात. ओके, सॉरी, इथं रूचा होतं. एकूण 12 त्या ठिकाणी तुमचे होणार आहे. पुढील पैकी पररूप संधी असलेला शब्द निवडा. पररूप शिकवलेलं आहे तुम्हाला, पहा याच्या आधी पण. विशेष संधीचे 2 प्रकार आहे. एक आहे तुमची पूर्वरूप संधी आणि दुसरी आहे तुमची पररूप संधी. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे संधीचे 2 प्रकार आहे, लक्षात ठेवा. विशेष संधी, मुख्य संधीचे 3 प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. इथं विशेष संधी पूर्वरूप मध्ये काय सांगितलंय? शब्दाचा विग्रह केल्यानंतर शेजारी शेजारी 2 स्वर येतो, पहिला राहतो दुसरा जातो. पररूप संधीमध्ये सांगितलंय विग्रह केल्यानंतर शेजारी शेजारी येणारे 2 स्वर, पहिला जातो दुसरा राहतो. मग आपल्याला पररूप संधी विचारायची, म्हणजे विग्रह केल्यानंतर पहिला जातो दुसरा राहतो. चला शोधायला चालू करू. याचा विग्रह झाला किती? इ इ इ अधिक 1. चला 1 अधिक 1
ए ए इथं एक स्वर आहे, इथं एक स्वर आहे. चला पुढचं त्या ठिकाणी पहा. केलेस, केले ले ए ए अधिक स अस्वर आहे. नदी, नदी ई ई ई अधिक त नदीत, नदी अधिक आत नदीत, नदी अधिक आत. आता आपल्याला पररूप संधी म्हणजे पहिला स्वर गेला पाहिजे, दुसरा स्वर राहिला पाहिजे, याचाच अर्थ पररूप संधी. आता नीट बघा बरं का. किती पहिला राहिलाय दुसरा गेला म्हणजे ही पूर्वरूप संधी. ओके. एक 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 बघा पहिला गेला आणि दुसरा राहिला याचा अर्थ एक आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं पूर्वरूप आहे. केलेस, केलेस पहिला त्या ठिकाणी पहिला राहिला दुसरा गेला हे आपलं पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. नदीत ई पहिला राहिला दुसरा गेला पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. एक एक हे पररूप संधी आहे. सर का शेजारी शेजारी आलेल्या दोन स्वरापैकी पहिला स्वर जातो दुसरा राहतो. बघा ना दुसरा राहिला ए ए हा दुसरा राहिलेला आहे, पहिला अचा उच्चारित होतच नाहीये. ओके. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी धनानून टाकली. या वाक्यामध्ये एकूण विशेषण किती? नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला, नामाविषयी अजूक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो. विशेषणाचे मुख्य प्रकार 3 आहे. गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, त्याला आपण सिद्ध विशेषण म्हणतो. आणि साधित विशेषण, नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित. व्हिडिओ सगळं आहे नीट पहा. आणि मग माझ्या खणखणीत आवाजाने, आवाजाचा खणखणा, ठणठणीत भाषणाने, सारी सारी सार्वनामिक विशेषण मी दणाणूनच टाकले. आणि लक्षात ठेवा विशेषण वाक्यातल्या कधी ना कोणत्या तरी नामाविषयी येत असतं. लक्षात ठेवा ते नामाच्या आधी लागन आधी विशेषण, नंतर लागन विधी विशेषण. माझ्या खणखणीत आवाजाचा, माझ्या आवाजाने, ठणठणीत भाषणाने भाषणाचं विशेषण, सभेचं विशेषण, सारी सार्वनामिक विशेषण मी तू हा जो तो कोण काय आपण शोधा. दणाणून मी साठी त्या ठिकाणी दणाणून असं विशेषण आले. 1 2 3 4 4 विशेषण आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. असो चला पुढे जायचंय. पुढील पैकी लिंगानुसार त्या ठिकाणी विसंगत असणारा शब्द. मी तुम्हाला लिंग प्रकरणामध्ये पोराव एकच सांगितलंय की तुम्हाला कमीत कमी 50-60 महत्वाच्या शब्दांचं लिंग माहित पाहिजे. नर्तक, नर्तिका, शिक्षक, शिक्षिका, तेली, तेलीन, बोका, भाटी, मोर, लांडोर, शहामृग, वानरी आलेले आहे 2017-18 ला. शाखामृग वानरी, शाखामृग वानरी, शाखामृग, शाखामृग वानरी म्हणजेच त्या ठिकाणी हा माकड आणि ही वानरी महत्वाचं. शाखामृग, शाखामृग आलेला. नर्तक, नर्तिका 2017 ला आलेला. आणि त्याच्यापेक्षाही सोपं तुम्हाला ज्या ज्या वेळेस लिंग ओळखायला येईल ना त्या वेळेस तुम्हाला 1000% सांगतो अनेक वचनी शब्द दिला जाईल. त्याचं पहिल्यांदी एक वचनात रूपांतर करायचं, नंतरच लिंग ओळखायचं. बघा ना मळे एक वचन मळा, कावळे एक वचन कावळा, डोळे एक वचन डोळा, स्थळे एक वचन स्थळ. मी म्हटलं ते स्थळ, मी म्हटलं तो डोळा, मी म्हटलं तो मळा, मी म्हटलो तो कावळा. याचाच अर्थ सगळे पुरलिंगी आहे, फक्त स्थळे नपुसकलिंग आहे. लक्षात ठेवा अनेक वचनी शब्द त्याचा एक वचनात रूपांतर करायचं आणि नंतरच लिंग ओळखायचं. नेत्र आणि हरिण पुरलिंगी आणि नपुसकलिंग. पोर जन्माला आलं, चोर झालं, पोलिसांनी पकडलं, इंजिनियर, डॉक्टर, वकील. त्याच्यानंतर तुमचं पंतप्रधान तीनही लिंगासारखे आहे. आणि त्यानंतर विनाने वेळ व संधी पाहून बागेत गेली, तंबाखू खाली ढेकर दिला व्याधी झाली. हे शब्द पुरलिंग आणि स्त्रीलिंगासारखे. व्हिडिओ सगळं व्यवस्थित नोट्स बीस टेलिग्रामला आपण दिलेले आहेत. पहा पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी बघा बर का. भरारी, 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 भरारी पथके आली, बरोबर आहे. ते भरारी पथके आली, बरोबर आहे. चादरी, चादर, चादरी, चादर. मी माझ्या अंगावर चादर घेतली, मी माझ्या अंगावर चादरी घेतल्या. बासरी, बासऱ्या, तुतारी,
तुतार्या, भरारी, भरारी, भराऱ्या, भराऱ्या. मी माझ्या आयुष्यात खूप भराऱ्या घेतल्या. ही भरारी एक वचन, बासरी एक वचन, तुतारी एक वचन, चादरी अनेक वचन, कारण चादर एक वचन आहे. आणि मग बघा, भरारी एक वचन अनेक वचन भराऱ्या, बासरी एक वचन अनेक वचन बासऱ्या, तुतारी एक वचन अनेक वचन तुताऱ्या, चादरी अनेक वचनचे, कारण एक वचन चादर आहे. ओके. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील विभक्ती 8 आहे. विभक्तीचे कारक अर्थ 6 आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन हे विभक्त्या. कर्ता, कर्म, करण, सपादान, अपादान, संबंधी, अधिकरण, हाक हे त्याचे कारक अर्थ, ज्याला उपपदार्थ. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत. पंचमी आणि सप्तमी विभक्तीचे एक वचन अनेक वचन प्रत्यय सारखे आहेत. आणि मराठीमध्ये संबोधन नावाची अशी विभक्ती आहे की ज्याला एक वचन प्रत्यय नाही, अनेक वचन प्रत्यय आहे. लक्षात ठेवा. आणि मग एखाद्या शब्दाला जर सलाते, सलानाते, नेसी, नेसी, उन्हून, तय्या, तय्या, चाचीचे, झाजीचे, नो काहीच नाही लागलं, प्रथमा विभक्ती प्रत्यय विरहित असते. म्हणून आपल्याला प्रथमा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असो, चला पुढे जायचंय. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखा. अकर्मक कर्तरी या शब्दाचा अर्थ असा होतो की वाक्यामध्ये कर्म हवं, कर्म हवंच. सॉरी अकर्मक कर्तरी विचारले आपल्याला. वाक्यामध्ये कर्ता हवाच, वाक्यामध्ये कर्ता हवा, त्याला प्रत्यय नको, कर्म नकोच. अकर्मक प्रयोगाचे 3 प्रकार आहे. कर्तरी, कर्मणी, भावे. त्यापैकी कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. कर्म असतं किंवा नसतं, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. इथं कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी कर्म असतं, अकर्मक कर्तरी कर्म नसतं. म्हणून तुम्हाला मी 3ऱ्या-4थ्या व्हिडिओमध्ये कर्ता कर्म ओळखण्याचा एक व्हिडिओ डायरेक्ट घेतलाय. बघ इथं 2 अचूक पर्याय, म्हणजे डोक्यात ठेव. कर्तरी पहिल्यांदी कर्ता ओळख, पहिल्यांदी कर्ताच ओळख, त्याला प्रत्यय आहे का, असला तसल कर्तरी नाही तुझा. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत असतो आणि क्रियापदावर कर्ता अधिराज्य गाजवत असतो. आकाशात ढग जमले, जमणारे ढग, ढग झाला कर्ता. पुढं कामगार कामावून घरी परतले, परतणारे कामगार, कामगार झाला कर्ता. टिळकांनी सिंहगर्जना केली, करणारे टिळक, टिळक झाले कर्ता. कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय, कर्तरी नाही. केलेली सिंहगर्जना, सिंहगर्जना कर्म झालं. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, तो सकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे. कारण सकर्मक भावेमध्ये कर्ता आणि कर्म दोघांना पण प्रत्यय असतो. नागपूरला जाताना मला वाटेतच उजाडले, मावळले, गडगडले, सडसडले, हळहळले, मळमळते. ही भावे प्रयोगातल्या भाव कर्तृक भावे प्रयोगाची वाक्य. संपलं. एक भावेत गेलं आणि एक कर्मणी भावे, दोन्ही भावेत गेले, उरलेले 2. सर तरी पण सांगा ना, आकाशात ढग जमले, जमणारे ढगे, जमलेले ढगे. अरे पण ढग हे तुझं ऑलरेडी कर्त्यासोबत आहे, त्याचा संबंध आपण कर्त्यासोबत लावलाय. वाक्यात कर्ता आणि कर्म ओळखताना वाक्यातलं पहिल्यांदी कर्ताच ओळखायचा, नंतर कर्म. मग जमलेले ढग आहे, ढग कर्त्यासोबत आहे. आणि जरी तू जमलेले, जमणारे ढग आहे, आणि जरी जमलेले तुझे ढग आले तरी ते ऑलरेडी कर्त्यासोबत आहे, कर्त्याला प्रत्यय नाहीये आणि वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून अकर्मक कर्तरी. कामगार कामावून परतले, परतणारे कामगार, परतलेले कामगार. पण ऑलरेडी बाबा कामगार कर्त्या सोबत आहे, कर्त्याला प्रत्यय नाही आणि वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून अकर्मक कर्तरी. व्हिडिओमध्ये प्रकरणाचं सविस्तर 3 व्हिडिओ आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आणि त्याच्यात जी आपण उदाहरणं घेतलीत पोराव, ती स्कॉलरशिपला आलेली, टोटल राज्यसेवा MPSC ला आलेली 20-20, 25-25 उदाहरणं घेतलेली. पहा पुढीलपैकी उद्देशबोधक उभ्यानव्य अव्ययांनी जोडलेलं मिश्र वाक्य कोणतं. राजा
तुला इथं ओरिजिनल नॉलेज असणं गरजेचं आहे. उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्ययाचे दोन मुख्य प्रकार, एक तुझं प्रधान सूचक, दुसरं तुझं गौण सूचक. प्रधान सूचक मध्ये समुच्चय बोधक, त्याच्यानंतर विकल्प बोधक, त्याच्यानंतर तुझं न्यूनतम बोधक आणि त्याच्यानंतर तुझं परिणाम बोधक. परिणाम बोधक आणि प्रधान सूचकचे टोटल चारीच्या चारी प्रकार हे राजा संयुक्त वाक्यात असतात. लक्षात ठेव, संयुक्त वाक्यातच असतात. आणि मग तुझ्या समुच्चय बोधक मध्ये दोन वाक्य शब्द आणि व या उभ्यान्वयी अव्ययाने जोडतात. विकल्प बोधक मध्ये किंवा, अथवा आणि वा या उभ्यान्वयी अव्ययाने जोडतात. न्यूनतम बोधक मध्ये पण, परंतु, किंतु या न्यूनतम बोधक उभ्यान्वयी अव्ययाने जोडतात. आणि परिणाम मध्ये तस्मात, यास्तव, याकरिता या उभयान्वयी अव्ययाने जोडतात. आणि मग उभयान्वयी अव्ययाचे मुख्य दोन प्रकार, प्रधान सूचक, गौण सूचक. प्रधान सूचकचे चार, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनतम बोधक, परिणाम बोधक. टोटल संयुक्त वाक्यात आहे. आणि तुझ्या गौण सूचकचे इथं लिहितो. पहिला आहे तुझा संकेत बोधक जर तर, दुसरा आहे तुझा कारण बोधक, तिसरा आहे तुझा स्वरूप बोधक आणि चौथा आहे तुझा उद्देश बोधक. हे सगळे गौण सूचकचे चारीच्या चारी प्रकार मिश्र वाक्यात जातात. आपल्याला तेच पाहिजे. काय पाहिजे तर बघा या ठिकाणी काय पाहिजे, उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय जोडलेले मिश्र वाक्य. म्हणजेच आपल्याला संकेत बोधक तरी पाहिजे, स्वरूप बोधक तरी पाहिजे, उद्देश बोधक तरी पाहिजे किंवा कारण बोधक. चला पर्याय कट करायला आपण तयारच आहोत. तू पुण्याला जा अथवा मुंबईला जा. अरे अथवा किंवा वा, विकल्प बोधकेन, विकल्प बोधक, प्रधान सूचकेन, प्रधान सूचक संयुक्त वाक्यात म्हणजे चौथं उत्तर नाही. पुढं पशुवैद्यकीय तज्ञ व्हायचे ठरवले, पण ही इच्छा केवळ श्वानप्रेमापुरतीच मर्यादित राहिली. अरे पण, परंतु, किंतु, न्यूनतम बोधक, न्यूनतम बोधक म्हणजे प्रधान सूचक आणि प्रधान सूचक म्हणजे संयुक्त वाक्य नाही. यंदा पर्जन्य चांगला झाला म्हणून सर्व शेतकरी सुखावला. अरे भाऊ, परिणाम बोधक, पर्जन्याचा परिणाम शेतकरी सुखी होण्यात आहे. परिणाम बोधक म्हणजे प्रधान सूचक, प्रधान सूचक म्हणजे संयुक्त वाक्य. संपला विषय. उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. 100% आपलं मिश्र वाक्याचं आहे. अरे उत्तम वक्ता व्हावे, उद्देश 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 आहे माझा, उद्देश आहे माझा उत्तम मला वक्ता व्हायचं आहे. त्यासाठी मला आरशात उभा राहून त्या ठिकाणी सराव करणं गरजेचं आहे. हे सगळं नॉलेज असल्याशिवाय आपल्याला मार्क पडणार नाही. परत एकदा उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार, एक आहे तुमचा सगळ्यात महत्वाचं तो म्हणजेच प्रधान सूचक, दुसरा गौण सूचक. प्रधान सूचक समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनतम बोधक, परिणाम बोधक, संयुक्त वाक्य. इकडं संकेत बोधक, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, मिश्र वाक्य. समुच्चय बोधक मध्ये आणि व, विकल्प बोधक मध्ये अथवा किंवा वा, न्यूनतम बोधक मध्ये पण, परंतु, किंतु आणि परिणाम बोधक मध्ये म्हणजे, यास्तव, तस्मात. हे सगळे उभयान्वयी अव्यय आलेले आहेत. ओके, चला व्हिडिओ मध्ये पहा, सविस्तर त्याच्यावर आपण बोललेलो आहे. मी भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशा 10-12 पोरे एकत्र यायचो. या वाक्यात किती प्रकारचे विरामचिन्ह आलेले आहेत? किती फसवा प्रश्न आहे पहा बरं. तुम्हाला किती प्रकारचे आलेले विचारलेत, किती आले असं नाही विचारलं. किती जर आले असते तर मी मोजले असते. 1 दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, 1 2 3 4 5 5 स्वल्पविराम 5, दुहेरी अवतरण चिन्ह 1 झालं, स्वल्पविराम 5 झालं. त्याच्यानंतर इथं संयोग चिन्ह 1 आलं. त्याच्यानंतर इथं पूर्णविराम 1 आलं. सगळी मिळून 8 झाली. पोरांना लय आनंद झाला. 8 गोल केला, बाहेर आला, चुकला. अरे बाबा किती प्रकारची आलेली भावा, किती प्रकारची भावा. म्हणजे तुझं स्वल्पविराम जरी 5 आला असतं तरी प्रकार 1 आहे. दुहेरी अवतरण चिन्ह तुझे 1000 जरी आले असले तरी प्रकार 1 आहे. संयोग चिन्ह तुझे 5000 आले असले तरी प्रकार 1 आहे. पूर्णविराम तुझे हजारो आले असले तरी प्रकार 1 आहे. तुला प्रकार विचारला, तुला उत्तर विचारलायचं.
म्हणजे प्रश्न नीटनेटका वाचणं गरजेचं आहे. विरामचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, विसर्ग चिन्ह, विकल्प चिन्ह, काकपद, हे सगळे विरामचिन्ह त्या ठिकाणी आहेत. पुढील पैकी ब्रह्मई समासाचं उदाहरण ओळखा. समास प्रकरण आपलं लई वेळा शिकवलंय. ऑफलाईनला लई वेळा झाले, ऑनलाईनला 2-3 वेळा झाले. व्हिडिओ सारखा ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पहा. ब्रह्मई समासाचे 4 प्रकार: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, ब्रह्मई समास. अव्ययभाव समास पहिलं पद महत्वाचं, द्वंद्व समास दुसरं पद महत्वाचं, तत्पुरुष समास दोनही पद महत्वाची. ब्रह्मई समासामध्ये दोनही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणजेच आपल्याला शोधायचे. बघा, गैरहजर, हजर नसलेला अव्ययभाव समासाचं उदाहरण येते. गैर, दैर, बैल. पाप, पुण्य, द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. संपलं ना. लंब आणि गत वैभव, ज्याचे वैभव निघून गेलेले आहेत असा तो गत वैभव. आणि लंबोदर, ज्याचे लंब उदरापर्यंत आहे असा तो गणपती. याच्यावरून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून ते वक्रतुंड, त्रिकोण, चौकोन, दशानन, दशकंठ, सहकुटुंब, निर्धन, गत वैभव ही टोटली ब्रह्मई समासाची त्या ठिकाणी उदाहरणं आहेत. आणि ही सगळी उदाहरणं आपण प्रकरणामध्ये घेतलेली आहेत. चला पुढचा प्रश्न. वसंत तिलक या वृत्ताचे गण आपल्याला ओळखायला लावले. मी वृत्त प्रकरण तुम्हाला याच्या आधी शिकवलंय. वृत्त क्रमवार लक्षात ठेवा. पहिला वृत्त आहे भुजंग प्रयात. पहिलं वृत्त आहे भुजंग प्रयात. दुसरं वृत्त आहे वसंत तिलका. तिसरं वृत्त आहे मालिनी. इथं अक्षर 12 आहेत, इथं अक्षर 14 आहेत, इथं अक्षर 15 आहेत. इथं यती 6व्या अक्षरावर आहे, इथं 8व्या अक्षरावर आहे, इथं 8व्या अक्षरावर आहे. याचे गण 4 वेळा ये. याचे गण 4 वेळा ये. जो दुसरा पर्याय ना राजा तुझा तो भुजंग प्रयात या वृत्ताचा आहे, त्याचं उत्तर नाही तुझं. वसंत तिलकेचं त भ ज ज ग ग ग, त भ ज ज ग ग ग. आणि मालिनीचे नन म यय, नन म यय, नन म यय. संपला विषय. तुझं 1 नंबरचं उत्तर झालं. पाठांतर पाहिजे. अक्षर गणवृत्ताचे प्रकार 8. आणि मग सर नमन म्हणजे काय? न म्हणजे नमन, लघु लघु लघु. भास्कर, भ म्हणजे भास्कर, गुरु लघु लघु. इथं अजून काय दिलेलं आहे तुम्हाला? य म्हणजे यमाचा. अरे लघु गुरु गुरु. जिथं कमी उच्चार होतो तिथं लघु, लघुची युखून. त्याच्यानंतर जिथं जास्त उच्चार होतो गुरुची त्या ठिकाणी जास्त खून. मानावा 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 मानावा, गुरु गुरु गुरु. ओके. इथं अजून काय? जनास. आपल्याला 2020 ला जनाची लघु गुरुची खूण आलती. अरे लघु लघु ना गुरु आहे ना, मध्य गुरु, अंत्य लघु. ओके. चला, मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक कोणाचं आहे? तुम्हाला गीत रामायणकार गदी मांडगुळकर आलतं. तुम्हाला ग्रामगीता संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आलं होतं. सगळी आता कोण आमचा बापाने आम्ही नरेंद्र जाधवांचं पुस्तक आलं होतं. फकीर अण्णाभाऊ साठेंचं पुस्तक आलं होतं. तुम्हाला कोणती पुस्तके येतील सांगू शकत नाही, पण आपलं एकच काम आहे ती वाचणं 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 आणि वाचणं. लक्षात ठेवा, मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे यांचं आहे. पु ल देशपांड्यांचं बटाट्याची चाळ त्या ठिकाणी आहे. आणि या प्रश्नावर ज्ञानपीठ पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, कारण साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात 1965 ला झाली. भारताच्या राज्यघटनेतल्या 22+ इंग्रजी 23 भाषेत ज्ञानपीठ दिला जातो. आतापर्यंत 4 महाराष्ट्रीयन व्यक्तींना दिलाय. 1 नंबर विष्णू सखाराम खांडेकर, ययाती 1974. 2 नंबर विवा शिरवाडकर, नटसम्राट, ज्यांना 1987 ला भेटला विशाखा साहित्यकृतीबद्दल. 3 नंबर विंदा करंदीकर 2003 अष्टदर्शनी या काव्यसंग्रहाबद्दल. आणि 2014 ला 50वा भालचंद्र नेमाडे, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ. तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तींना ज्ञानपीठ भेटला नाही? मग वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे हे लक्षात ठेवा. आणि टोपण नावावर आपल्याला दरवर्षी प्रश्न येतो. 2017 ला गीत रामायणकार आले होते गदी मांडगुळकर. आणि इथं गोविंदाग्रज आलेले. गोविंदाग्रज म्हणजे त्या ठिकाणी
राम गणेश गडकरी, त्यांना आपण बाळकाराम सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो, त्यांना आपण गोविंदाग्रज सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. अशा पद्धतीने 2021चा त्या ठिकाणी इयत्ता 8वीचा मराठीचा आदर्श सराव पेपर म्हणजे झालेला बोर्डाचा पेपर आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. 1-2 प्रश्न अतिशय कन्फ्युजन होते, 1-2 प्रश्न डायरेक्ट ज्ञानावरच आधारित होते, 8-9 प्रश्न तुमच्या पाठांतरावर त्या ठिकाणी आधारित होते. पण माझा अनुभव मला 7 वर्षात सांगतो, याच्या आधी पण मी तुमच्यासोबत तो बोललोय, गणिताला मुलांना पिकीच्या पिकी मार्क पडतात. माझ्या ऑफलाईनच्या क्लासला बऱ्याच जणांना आतापर्यंत 8वीला पडलेले, नवे ह्या वर्षी पण पडतील. पण विषय येतो मराठी व्याकरणावर. मराठी व्याकरणाचं विद्यार्थ्यांचं वाचन कमी त्या ठिकाणी पडतं, त्यामुळं सोपे प्रश्न निघून जातात. मी तर म्हणतो विभक्ती, प्रयोग, लिंग, वचन, सामान्य रूप, वर्णमाला, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, त्याच्यानंतर काळाचे प्रकार, विरामचिन्ह, हे प्रश्नांचे मार्क जाताच कामा नये. त्याच्यात जेवढ्या तुम्ही क्लुप्त्या, आता उदाहरणार्थ कर्तरी प्रयोगात तुम्हाला कर्त्याला प्रत्यय नकोच, बस डोका संपला, विषय संपला. कर्म असेल, कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, तुम्हाला क्लुप्त्या माहित असणं गरजेचं आहे. आता वृत्ता चालतं आपल्याला, भुजंग प्रायाचं आहे, वसंत तिलकेचे आपल्याला गण विचारले होते, अरे तुझे पाठ आहे का, त ब ज ज ग ग, तरसले ना तू. जर पाठच नसेल तर तुला ठोका जाणावं लागणार आहे. असो, त्याच्यानंतर जे पुस्तकाचं एक आलतं, आता उदाहरणार्थ पुस्तक, टोपण नाव, आपलं वाचन करणं आपली जबाबदारी आहे. आणि मराठीला जर मार्क पाडायचा असेल तर मला वाटतं आता एक 60-70 दिवस राहिलेले आहे. तुम्ही एका प्रकरणात, आता बघा, विरुद्धार्थी शब्द वेगळ्या पद्धतीने प्रश्न तयार केला. तुमचा सगळ्यात महत्वाचा समोर सहोद, स्वावलंबी, त्याच्यानंतर साक्षर, वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजेच आपल्याला सगळा पेपर मराठीचा वाचनीय हवा. आणि सगळ्यात शेवटचं लक्षात ठेवा, कविता, उतारा, पॅरेग्राफ वरचे ते 6 प्रश्नांचे मार्क जाऊनच द्यायचे नाही. तिथं का तुमचे मार्क गेले का त्या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येताय. जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला परत पाहिजे असतील, खूप व्हिडिओ आहेत. आपण गणिताचे 1000 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 500 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 1000 प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी आपण घेऊन येत आहोत. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या कष्टाला त्या ठिकाणी फक्त लाईकने, सबस्क्राईबने त्या ठिकाणी दाद द्या, जेणेकरून आम्हाला कष्ट करायला, काम करायला अजून त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल. असो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा बाळगतो आणि परत नवीन व्हिडिओची तयारी त्या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. धन्यवाद.